उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची घेणार भेट। राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा। मुंबई पालिका निवडणुकीत 150 जागा जिंकण्याचं महायुतीचं टार्गेट। 5 जानेवारीला भाजपाचं सदस्यत्व नोंदणी अभियान। भाजपा मुंबई अध्यक्षही बदलण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार तयारी। आजपासून सलग 4 दिवस मातोश्रीवर बैठकांचं सत्र। मुंबईतील आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी खलबतं। मुंबईतील बेस्ट वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। बेस्टला निधी नाकारण्यास महापालिका प्रशासनाचा करणार निषेध। काळ्या फिती लावून आज आंदोलन। सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 60 फुटी पुतळा उभारणार। महायुती सरकारनं नेमलेल्या समितीच्या देखरेखीखाली पुतळ्याचं काम सुरू। महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसच्या बेळगावातील अधिवेशनाची शतकपूर्ती। काँग्रेस वर्किंग कमिटीच्या आजपासून 2 दिवस बेळगावमध्ये बैठका। ईव्हीएम विरोधात ठराव पास करण्याचीही शक्यता। जळगावात वाळू डंपरनं 9 वर्षाच्या चिमुरडीला चिरडलं। संतप्त जमावानं पेटवला डंपर। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। शहरामध्ये तणावपूर्ण शांतता। जळगावात अपघातानंतर जमावानं पेटवला डंपर। वसईमध्ये हिट अँड रनची धक्कादायक अशी घटना। टुरिस्ट वाहनानं 5 वर्षाच्या मुलाला चिरडलं। घटनेचा थरार। सीसीटीव्हीमध्ये कैद। वाहन चालक फरार। हिंगोलीमध्ये पोलीस शिपायाचा पत्नीसह सासू आणि साडूवरही गोळीबार। पत्नीचा मृत्यू तर सासू आणि मेहुणा गंभीर जखमी। हिंगोलीच्या प्रगतीनगर परिसरातील धक्कादायक अशी घटना। बदलापूर लैंगिक अत्याचार आणि हत्याकांडाची कल्याणमध्ये पुनरावृत्ती। अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या नराधमाला अटक। आज कल्याण कोर्टात हजर करणार। आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचा मामीनच काढला काटा। सतीश वाघ हत्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट। पत्नी मोहिनी वाघला पुणे पोलिसांकडून अटक।